नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। 2019च्या विधानसभा निवडणुकीत सेना भाजप युतीने स्पष्ट बहुमत प्राप्त केले होते। ही युती निवडणूक पूर्व होती। दोन्ही पक्षांनी जागा वाटप करून ही निवडणूक लढवली होती। म्हणजेच भाजपच्या उमेदवाराविरोधात सेनेचा किंवा सेनेच्या उमेदवाराविरोधात भाजपचा उमेदवार नव्हता। या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला होता। परंतु निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना अचानक बंद खोलीत एकांतात दिलेले कथित वचन आठवले। या वचनानुसार त्यांना मुख्यमंत्री पद हवे होते आणि ते मिळणार नाही याची खात्री असल्यामुळेच भाजपशी कोणतीही चर्चा त्यांनी केली नाही। उद्धव ठाकरेंची ही महत्त्वाकांक्षा शरद पवारांनी अचूक ओळखली आणि पुढचे राजकारण घडले। त्यावेळी मुख्यमंत्रीपद हवे असेल तर भाजप सोबतचे संबंध तोडणे उद्धव ठाकरेंना भाग होते, ते त्यांनी तोडले। नंतरच्या काळात शिवसेनेने भाजप सोबतचे संबंध तोडून काँग्रेस सोबत केलेली जवळीक न पटल्यामुळे जवळपास 2-2.5 वर्षांनी एकनाथ शिंदेंनी बंडांचा झेंडा फडकवला। बंडाच्या पहिल्याच दिवशी वाटाघाटी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपले खास दूत एकनाथ शिंदेंकडे पाठवले होते। त्यावेळी शिंदेंनी तुम्ही काँग्रेसची साथ सोडून महाविकास आघाडीतून आधी बाहेर पडा अशी अट टाकली होती। ती मान्य करण्यात आली नाही। त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका बसला। त्यांचे अनेक साथीदार त्यांना सोडून जाऊ लागले। काही खासदार देखील वेगळा विचार करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या। ही गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा आधार महत्त्वाचा वाटला आणि त्यातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली। परंतु एकत्र यायचे असेल तर उद्धव ठाकरेंनी आधी काँग्रेस सोबत फारकत घ्यावी अशी अट राज ठाकरेंनी ठेवल्याचं बोललं जाते। जी अट मागे एकनाथ शिंदेंनी ठेवली होती तीच आता राज ठाकरे पुढे करत असल्याचं दिसतंय। वर्तुळ पूर्ण होतंय, फक्त त्यावेळी ती अट ठोकरून लावणारे उद्धव ठाकरे यावेळी तितकी हिंमत दाखवू शकतात का, हाच खरा प्रश्न आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत राहा देशोन्नती। नमस्कार।